ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। राम राम। आज दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी टोणगाव या ठिकाणी हळदीच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे। हळदीचा प्लॉट जर बघितला तर थोडंफार करपाचं प्रमाण आपल्याला नॉर्मली वाटते, पण जनरली जे आपल्या पुढे शेतकरी आहेत ते यांनी आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट घेतलेले आहेत। सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण करून घेऊ। तर तुमचं नाव सांगा। मी संदीप हनुमान गोटे, राहणार तोंडगाव, तालुका जिल्हा वाशिम। माझं हे शेत 1 एकर। तर जवळपास 2 वर्षापासून तुम्ही ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचे प्रोडक्ट यूज करता। रिझल्ट बेस्ट आलेले आहेत। या हळदीला टोटल ग्रीन प्लॅनेटचेच प्रोडक्ट वापरलेले आहेत। थोडाफार जो करपा वाटतो तर फंगोविटचा रिझल्ट करप्यासाठी नंबर 1 आहे, त्यांना माहिती आहे। पण जवळपास 15-20 दिवसापूर्वी औषधी दिलेली, पण फवारा हा काल झालेला आहे। हो बरोबर आहे। तर अगोदर फवारा असता तर हे पण स्पॉट आपल्याला दिसले नसते। सर्वप्रथम या जमिनीची माहिती करून घेऊ की हा जो हळदीचा प्लॉट दिसतो याच रानामध्ये मागच्या वर्षी देखील हळदीचा प्लॉट होता आणि प्लॉट हा जवळपास सक्सेस होत नाही, म्हणजे जसा पाहिजे तसा डेव्हलप होत नाही। प्लस जसं पाहिजे त्या पद्धतीचं रान सुद्धा आपलं नाही, थोडं नॉर्मल रान येते। तर बाकी या वर्षी तुम्ही जी सुरुवात केलेली मागच्या वर्षीचे रिझल्ट पाहून, मागच्या वर्षी किती झाली होती हळद आपल्याला या ठिकाणी? तरी सर जवळपास 28.5 क्विंटल झाली। 28.5 क्विंटल बेन ठेवून। तर या वर्षी तुम्ही 100% प्रोडक्ट आपले यूज केलेले आहे। तर कशा पद्धतीने यूज केले ते थोडंफार सांगा तुम्ही, की भेसळ डोस पासून सांगा। भेसळ डोस मध्ये काय घेतलं होतं आपलं? क्रोम पोटॅश घेतलं होतं, भूमी पॉवर घेतलं होतं। याचा भेसळ डोस तुम्ही बेडवरती टाकला होता। त्यानंतर बेन प्रक्रियासाठी एसटी वगैरे, सीड ट्रीटमेंट साठी एसटी सर यांचे भाऊ करतात सगळे नियोजन, त्याच्यामुळे यांना औषधीची सरांचे भाऊ हे करून देतो। तुम्ही फक्त औषधी पुरवता, तर एसटी पण आपण दिलेली होती। त्यांच्या भावाला सर्व माहिती आहे त्याची। तर त्याच्यानंतर समजा विजय सर तुम्ही दिलेलेच आहेत ना? सर्व दिलेले तुम्ही दिलेले आहेत। मी याला विचारतो काय दिले त्या हिशोबाने तुम्ही सांगा। याला ग्रो आणि नायट्रोकिंगचा खालून डोस झालेला आहे सर। प्रीमियम वगैरे सोडलेला आहे? प्रीमियम सोडलेलं आहे बरोबर। भूमी पॉवर हे तर बेसल डोस मध्ये झालेलंच आहे। त्याच्यानंतर समजा लिक्विड मध्ये आपण ग्रो नायट्रोकिंग ब्लूम आतापर्यंत याला देत आलेला आहे। एकंदरीत प्लॉट चांगला आहे। आणि सर याच्यात आंतरपीक सोयाबीन सुद्धा होतं। त्याच्यात आंतरपीक सुद्धा होतं। सोयाबीन बी झाले सर, आपण जवळपास 7 पोते झाले सर। 7 पोते सोयाबीन झालं, जवळपास 1 एकरच आहे। 1 एकर बरं, 1 एकरामध्ये 7 क्विंटल प्लेन रानात या वर्षी झालेलं नाही क्लायमेटमुळे, वातावरण हे असलेलं। तर तुम्ही हळदीच्या रानात 7 क्विंटल आवरेज घेतलं, म्हणजे चांगलं आवरेज झालं सोयाबीनचं सुद्धा। आणि सध्या प्लॉट देखील चांगला आहे, हिरवा आहे, पण थोडंफार नॉर्मल वाटतो, तर तो आपण क्लिअर करणार। फंगोविटचा स्प्रे अजून झालेला आहे, नंतर काही डोसेस आपण ड्रिप मधून याला देणार आणि तो क्लिअर करणार। पण एकंदरीत सध्याच्या कंडिशनला प्लॉट हा चांगला आहे। आणि ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी सर। आणि मला सगळ्यात जास्त सांगायचंय की मी आता समजा विवोच्याच असते सगळं औषधी वगैरे ग्रीन प्लांटचं वापरतो। बरोबर। सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीची माती आहे एकदम गुळगुळीत व्हायला लागली, म्हणजे सगळ्यात महत्वाचं। आणि आम्हाला रिझल्ट खरोखर चांगला मिळत आहे। बरोबर। म्हणजे याच्या अगोदर आपली जमीन थोडी कडक होती, आता वेळ जर असला तुम्हाला, आमचं एक शेत माळावर आहे, ठीक आहे, ती शेती एकदम समजा एकदम नॉर्मल आहे एकदम। बरोबर। त्या शेती जर सध्या जर आले सर तुम्ही, ती पण माती एकदम अशी गुळगुळीत झाली। म्हणजे तिकडे पण तुम्ही युज करता? हो का? तिकडे पण युज करतो सर। म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे की बुवा कंपनीचं जे मिशन चालू आहे याच गोष्टीसाठी चालू आहे की बुवा आपल्या जमिनी हाड आणि कडक झालेल्या आहेत। त्यानंतर जमिनीमध्ये बॅक्टेरिया काउंटिंग कमी झालेलं आहे। बॅक्टेरिया काउंटिंग कमी झाल्यामुळे जमीन आपली हाड आणि कडक झालेली आहे। तर हे तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळायला लागले की तुम्ही ऑर्गॅनिक वर आलेले आहेत, हे प्रोडक्टला सुरुवात केली, जमिनीची पोत सुधारत आहे, हे तुमच्याच निदर्शनास येत आहे। बरोबर। तर याच पद्धतीने जर केलं तर अजूनही आपल्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे। याच्यानंतर बी आणखी जेवढी वाढ होईल, जेवढी आपल्याकडून जेवढे प्रोडक्ट असतील, जेवढी आम्ही त्याला द्यायचा प्रयत्न करेल, तेवढी देण्याचा प्रयत्न करेल। पण आम्हाला याचा 100% रिझल्ट बी नाही। आणि इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही की बाकी शेतकऱ्यांनी या प्रोडक्ट वर, म्हणजे ऑर्गॅनिक वर विश्वास ठेवून हे प्रोडक्ट युज करायला पाहिजे का नाही करायला? नाही, माझं सर आता वैयक्तिक मत आहे की माझा तर मी वैयक्तिक समजा एक वापर केलेला आहे। सगळ्यात महत्वाची म्हणजे शेतीचे जे आपण माती परीक्षण करतो, तर आपण मी माती
माती परीक्षण केलेलं नाहीये, तरी पण जे मातीचं आपण जे पाहणी आहे समजायची आपली रोजच्या जो result दृष्टीकोनातून, येतो, तो तो result 2 वर्षापासून जो आहे ना तो खूप बदल झालेला आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे आमचे जे विजू भाऊ आहेत त्यांच्याच निदर्शनाखाली समजा जे आमचे आहे सगळं त्यांच्या नियोजन, guidance हा खाली तर चालू आहे. त्यांच्या गायडन्स मुळेच आमची आता गेल्या वर्षीचा प्लॉट होता आमचा, त्याच्या नियोजनासह आम्हाला गेल्या वर्षी पण एकदम उत्तम हालत झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पिकामध्ये जे उत्पादन आहे आमच्या उत्पादनात भरपूर फरक पडलेला आहे. म्हणजे वाढ झाली. हो, वाढ झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगला डायरेक्ट सुरुवात केल्यानंतर उत्पन्नामध्ये घट होते, हा जो गैरसमज मार्केटनं पसरवलेला आहे हा तुम्ही जवळपास मोडीत काढलेला आहे की असं काही होत नाही. आणि हेच आम्ही जवळपास मागच्या आमची कंपनी 22 वर्षापासून सांगत आहे, आम्ही 5-7 वर्षापासून हेच सांगत आहे की ग्रीन प्लॅनेटच्या पद्धतीने जर शेती केली तर फर्स्ट इयरलाही तुमचं उत्पन्न वाढते आणि जमिनीची गुणवत्ता वाढते. हे माती परीक्षण न करता या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. म्हणजे हे आडामासाचे शेतकरी आहेत, 24 तास बांधात राहणार शेतीत राहणारे शेतकरी आहेत, बांधावून शेती न करणारे शेतकरी असे आहेत की स्वतः मेहनत घेऊन सगळ्या गोष्टी पाहणी करतात. तर यांच्या असं लक्षात आलं की माती परीक्षण न करता जे घटक आपण पाहतो की जमिनीचा पीएच असेल, त्यामध्ये बॅक्टेरिया काउंटिंग असेल, सेंद्रिय कर्ब असेल, हा मेंटेन झालेला आज रोजी या जमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि माझं एक म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांना की काय माहिती का, जोपर्यंत आपण वैयक्तिक स्वतः वापरत नाही, बरोबर आहे, सांगण्यापेक्षा ज्यावेळेस भलेही समजा तुम्ही अर्धा एकराचा प्लॉट बनवा, त्याच्यामध्ये रिझल्ट पहा, आपोआप तेच वैयक्तिक आपल्याला सर्वांना सांगतील. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. दुसऱ्याच्या सांगण्यापेक्षा स्वतःचा अनुभव हा वेगळा असतो. म्हणजे स्वतः अनुभव घेतला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने आम्ही वर्किंग करत आहे की शेतकऱ्यांना थोड्याशा क्षेत्रापासूनच सुरुवात करतो आणि नंतर जास्त क्षेत्रावर तो शेतकरी स्वतःहून रिझल्ट सांगेल किंवा तोच त्याची. तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात. हो सर. तर ग्रीन प्लॅनेटच्या काळी आई वाचवा या मिशन मध्ये तुम्ही आलेत, याचे प्रोडक्ट यूज केले, चांगल्या पद्धतीचा तुम्ही अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे, तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, जमिनीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झालेली आहे. त्याबद्दल कंपनीच्या वतीनं मी तुमचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.